इतके दिवस पलटले, पण विजयनगर आणि शांतीनगरच्या फौजेमध्ये काही हालचालच झाली नाही. गुप्तहेरांनी तर पक्की बातमी दिली होती की विजयनगर आणि शांतीनगरमध्ये लढाई ही काही दिवसांमध्येच होईल. पण इथे तर महिन्याच्या वर झालेला आहे. काय बाब असेल शेवटी? सेनापतीला बोलवावं लागेल. आदेश महाराज. सेनापतीला बोलवण्यात यावं. जशी आज्ञा. जर शंका निर्माण झाली आहे, जेव्हा दोन्ही राज्यांचे सैन्य तयार आहे, मग उशीर का होत आहे? कंबत, माझी तर रात्रीची झोपच उडालेली आहे. बादशाह सलामत का इकबाल, बुलंद हो. या सेनापती साहेब, काही कोणती चांगली बातमी? नाही महाराज, बातमी तर चांगली नाही आहे. का? काय झालं? तेच कंबक्त तेनालीराम. तेनालीराम? त्याला तर विजयनगरच्या दरबाऱ्यांनी सीमेबाहेर केलं होतं. हो महाराज, तुम्ही बरोबर बोललेत. राज्यातनं बेदखल झाल्यानंतरही असं काय केलं त्याने की विजयनगर आणि शांतीनगरमध्ये लढाई झाली नाही? तो कंबक्त तेनालीराम शांतीनगर चालला गेला. काय काय तेनालीराम शांतीनगरचा राजदरबारी झालाय? नाही महाराज, नाही. त्या धूर्त तेनालीरामने अशी धूर्त योजना केली की आपले सर्व मनसुबे धुळीला मिळवून टाकले. काय केलं त्याने? तेनालीरामने शांतीनगरच्या महाराजांना अरे, तुम्ही सकाळपासून पलंगावर बसून काय विचार करत आहात? दिशा शोधतोय. दिशा? त्या षडयंत्राची ज्याची सुरुवात जिथून झाली. जर माहीतही झालं तर काय करणार? ती ताकद ज्यांनी षडयंत्र रचलंय तो शांत नाही बसणार. काहीच काळात एक दुसरी चाल चालेल, कुठला तरी नवीन बाण चालवेल आणि दिशा समजल्याने मी त्यावर नजर ठेवू शकेन. नाहीतर विजयनगरवर वार होतच राहतील आणि आम्ही हडबडत राहू. पण हे काम तर सेनापती आणि महाराजांचे आहे. तुम्ही तर फक्त मनोरंजन करणारे विदूषक आहात. हसत हसत मी काहीतरी म्हणून देतो आणि राज दरबारात सगळ्यांना वाटतं की मी विदूषक आहे, मनोरंजनाचं साधन आहे, फक्त हजरजबाबी आहे. तर मग खरं काय आहे? महाराज जो प्रश्न मला विचारतात ते काय एका विदूषकाला विचारण्यासारखे असतात का? ते मला राज्याच्या नीतीबद्दल विचारतात का? ते असा विचार करतात की मी समस्येचं असं निवारण करावं की जे देशाच्या सुरक्षेशी संबंधात असेल, जे नीतीसोबत जुळलेलं असेल. हो, हे तर आहे. अरे, हे एकटक लावून छताकडे काय बघत आहात तुम्ही?
जन्म आणि मृत्यूचा खेळ बघतो आहे. ही पाल आणि पाखरू जे म्हणायचं ते म्हणा या खेळाला. जसं जसे भूक आणि तृप्तीचा खेळ, भक्षक आणि भक्षचा खेळ, जे पण म्हणा. जीव तर जाणारच आहे पाखराचा, नाहीतर पाल उपाशी राहील. अच्छा, सोडा ही पाखराची गोष्ट. आता हे सांगा, तुमच्या डोक्यात काय चाललंय? मी हा विचार करतो आहे की या पतंग्याचा जीव वाचवण्यासाठी उठावंच लागेल. अजिबात नाही. हे पाप होईल. तो कसं? जर पाखराला मरताना बघाल तर जीव हत्या होताना बघाल, आणि जर पालीला पळवाल तर तिच्या मौलिक अधिकाराचं हनन कराल. तिचं भोजन हिसकण्याचं पाप लागेल तुम्हाला. हा, हे तर आहेच. मग लावा ना काहीतरी युक्ती. इथे पण विचार करा, जसं महाराजांनी काहीतरी समस्या दिली आहे सोडवायला. तुला आता घरालाही राजदरबार बनवायचा आहे का? ज्या बुद्धीचा लाभ सगळ्या राज्याच्या नागरिकांना मिळतो आहे, घरात राहणाऱ्या पाखरालाही तर तो अधिकार आहे. खूप मार्मिक बोललीस तू. इतके वर्ष झाले तुमच्यासोबत राहून मलाही माहित आहे की तुमची कमजोर नस कुठली आहे ते. तिकडे राज्याधीश समजतात की माझी कमजोर नस कुठली आहे, आणि इथे ही गृहस्वामिनी. वा तेनालीराम वा. फक्त तुमच्या समोर तर कठीणाईच कठीणाई आहे. महाराजांची समस्या तर सोडवता, माझी समस्या सोडवाल तर मानेल. पालीला न पळवता पाखराचा जीव वाचवून दाखवा. अच्छा, तर प्रिये, संध्याकाळ झाली आहे, दिवा लावून दे. किती कठीण किती अनोखी भक्षक भक्षयांचीच गोची. तर त्याने जे केलं त्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. शांतीनगर शिवाय तो जाऊ तरी कुठे शकला असता. पण त्याचं शांतीनगरला समाचार आणि भेटवस्तू घेऊन जाणं ही नक्कीच एक चतुर चाल होती. आता काय करणार महाराज? परीक्षा परीक्षा? होईल. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तेनाली किती चतुर आहे. फक्त हाजीर जवाब आहे की खरंच हुशार आहे. मग महाराज, माझ्यासाठी काय आदेश आहे? तेच तर विचार करायचा आहे की कशा प्रकारच्या कठीण परिस्थितीत त्याला टाकायचंय. जसं महाराज कृष्णदेव त्याला काही असा प्रश्न विचारेल किंवा असं कोडं देईल आणि ते काम कठीणच नाही तर अशक्य असेल. एका खूप योग्य आणि बुद्धिमानी माणसाला मी ओळखतो. बऱ्याचशा भाषा जाणतो आणि सर्व भाषा इतक्या जबरदस्त बोलतो की त्याची मातृभाषा कुठली हे ओळखू शकणार नाही. तो बऱ्याचशा राज्यांच्या राजदरबारात तो गेलेला आहे, पण सर्व हे ओळखण्यात नाकाम राहिले की त्याची मातृभाषा कोणती आहे. हे ठीक आहे. त्याला सांगा
की तो विजयनगर जाईल. आणि तुम्ही अशी परिस्थिती तयार करा की तेनाली रामला महाराजांकडनं हा आदेश मिळेल की तो याचं उत्तर शोधेल. आणि मग मी पाहण्याची इच्छा ठेवतो की तेनाली राम काय डोकं लावेल. पण हे कार्य पूर्ण करणे कठीण तर नाही. मुळीच नाही महाराज. माझ्या माणसांचा आता विजयनगरच्या काही अशा राजदरबारांसोबत मैत्री आहे जे तेनाली रामला नेहमी खाली लेखण्याच्या रात्रंदिवस प्रयत्नात असतात. फक्त त्यांना एक संकेत देण्याची गरज आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे काय? आपल्या राज्याचे नाव कुठेच मध्ये यायला नको. पण महाराज, या परीक्षेचा उद्देश काय आहे? आम्हाला बघायचं आहे की तेनाली राम किती चतुर माणूस आहे. पण त्यासाठी आम्हाला त्याच्या बऱ्याच परीक्षा घ्याव्या लागतील. तर ठीक आहे, त्या व्यक्तीला मी विजयनगरला पाठवायची व्यवस्था करतो. विचारांचं इथे सौद चालताय कार ठेव तुम जमिली तळला कावली साप सरसरतो चूक नको सौद चाल पाहिजे ना विचारांचं इथे सौद चालत आम्हाला आनंद होतोय की आमच्या राज्यात शांती आणि समाधान आहे. युद्धाचं वादळ निघून गेलंय आणि राजपुरोहितजी 4 धामच्या यात्रेवरून परत आले आहेत. राजसभेची कार्यवाही सुरू करण्याआधी मी राजपुरोहितजींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रवचनांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. महाराजांचा विजय असो. महाराज, इथे आल्यावर मला माहीत झालं की कशा प्रकारे तेनालीरामच्या हुशारीने एक मोठं युद्ध थांबलं. माझं आजचं प्रवचनही अशाच परिस्थितीशी आहे. महाराज, राज ऋषींचं म्हणणं आहे की ज्या राजांचे मंत्री राजाच्या फायद्यासाठी शाही भीतीपासूनही घाबरत नाही, अशा राजाची ताकद आणि समृद्धी आणि संपदा कधीच संपत नाही, वाढतच असते. आणि ज्या राजाचे मंत्री लाचखोर आणि स्वार्थी असतात, जे आपल्या फायद्यासाठी राज्याच्या फायद्यापेक्षा जास्त महत्त्व देतात, असं राज्य संपणं निश्चित असतं. राजपुरोहितजी, हे तुम्ही बरोबर बोलत आहात. आम्ही तुमच्या अमूल्य शब्दांना लक्षात ठेवू. महामंत्रीजी, आजची कार्यवाही सुरू करण्यात यावी. महाराज, मी सर्व दरबारांना सांगू इच्छितो की आपल्या राज्यात आलम फाजल सुफी पाहुणा म्हणून आलेला आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीसोबत त्याच्या मातृभाषेत बोलतो आणि संध्याकाळी सुफियांना संदेश देतो. आणि कोणाला हे पण नाही माहिती त्याची मातृभाषा कुठली आणि काय आहे. रसको अज्ञात आहे, कथा अनामिक आहे, कोणीच ओळखत नाही. ते कुठले रहिवासी आहेत? महाराज, त्यांचं हे म्हणणं आहे की ते कुठले एक राज्याचे नाही, पूर्ण भारताचे आहेत. पण महामंत्रीजी,
त्यांचा जन्म कुठला आहे? नाही सांगत ते की त्यांचा राज्य कुठलं आहे, त्यांची मातृभाषा कुठली आहे. विजयनगरचा मानव आहे आणि बंगालमध्ये माणूस, आणि ते जिथे जिथे जातात प्रवासानुसार आपलं नाव बदलून टाकतात. मग तर ते खूप पोहोचलेले महात्मा आहेत. थोडीच आहे मानव आहे हा. महामंत्रीजी, आम्ही अशा गुणवंत माणसासोबत भेटू इच्छितो. तुम्ही त्यांना राजदरबारात बोलवण्याचे नियोजन करावे. महाराज, ही विनंती घेऊन मी स्वतः जाईल. तुम्ही 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 निश्चिंत राहा महाराज. आता मी यावेळेस पिकांबद्दल पूर्ण माहिती देतो. शांती नगर आहे हे शांती नगर. शांती नगर आहे हे शांती नगर. आमच्या राज्याच्या सीमेबद्दल काय माहिती आहे? आता तर सगळीकडे शांती आहे महाराज. सैन्याची काही हालचाल पण नाही, पण राहून राहून खूप अफवा पण ऐकायला मिळतात. म्हणून कधी कधी शंका वाढत जाते आपली. पण या अफवा कोण पसरवत आहे? महाराज, ही तीच शक्ती आहे जिच्यामुळे आपण विजयनगर सोबत युद्धापर्यंत पोहोचलो होतो. कोण आहे तो दुष्ट जो असा करतोय? आणि तो आमचं विजयनगर सोबत युद्ध का इच्छितो? कारण महाराज, त्या शक्तीला असा हवाय की आपण आणि विजयनगर आपापसात लढून कमजोर होऊन जाऊ, आणि त्यामुळे ते लोक आपल्या राज्यावर राज्य करू शकतील. कदाचित तुमचे विचार बरोबर आहेत. आम्ही विचार करतोय फक्त शांतीनगरचंच नुकसान इच्छितोय, पण त्याची योजना तर याहून पण मोठी आहे. निश्चितच आम्हाला कमजोर केल्यानंतर दोन्ही राज्यावर आक्रमण करू बघतोय तो. आणि महाराज, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या कुठल्याही शेजारी राज्यात अशी क्षमता नाहीये. नक्कीच कुठल्या तरी शेजारी देशांनी मिळून असं षडयंत्र विचार केलं असेल. आपल्या गुप्तचरांना सगळ्या शेजारी राज्यामध्ये सक्रिय करा. हो महाराज. त्यांचा कुठलाही षडयंत्र यशस्वी नाही झाला पाहिजे. यासाठी आम्हाला विजयनगर सोबत संपर्क आणि विश्वास बनवून ठेवावा लागेल. हो महाराज, हे खूप आवश्यक आहे. तुम्ही असं करा. काही अमूल्य भेटवस्तू आणि एक सोन्याने भरलेली थाळ महाराज कृष्णदेवरायाला आमच्याकडून भेट म्हणून पाठवा. जशी आज्ञा महाराज. राजगुरु 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 मामा राजगुरु मामा राजगुरु राजगुरु मामा राजगुरु 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 राजगुरु. राजगुरुजी. हो. अरे रक्षा मंत्रीजी, या या. खूप आनंदात दिसत आहात तुम्ही. काय काही विशेष गोष्ट आहे? खास नाही, खासम खास गोष्ट आहे. अच्छा, तर आम्हालाही सांगा, अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला इतका आनंद दिलाय की मनात लाडू फुटतायत? अरे रक्षा मंत्रीजी, पुन्हा मला मिळाली संधी. संधी? कसली संधी? अरे तेनाली रामला मूर्ख बनवण्याचा. तेनाली रामाला मूर्ख बनवण्याची संधी? का? यात इतकं आश्चर्य करण्याची काय गोष्ट आहे? कमाल आहे राजगुरुजी. अशी संधी हातात आली आहे आणि मला माहीतही नाही पडलं. अरे रक्षा मंत्रीजी, तुम्हाला तर हे सुद्धा नाही माहीत की संधी शोधण्यासाठी डोक्याला कायम संधीला शोधत राहावं लागतं. अरे सुगंध घ्यावा लागतो आणि त्या मूर्ख तेनाली रामला आपटण्यासाठी तर माझे नाकच नाही
तर कानही वास घेत असतात. अच्छा, तर सांगा, ही तुमच्या नाक आणि कानानी ही संधी कुठे शोधली? त्या आलिम मध्ये, जो उद्या राज दरबारात येणार आहे. अच्छा, तर तुम्ही त्याची गोष्ट करत आहात, ज्याचं राज्यही माहित नाही, ना भाषा किंवा नावही नाही. बिलकुल हीच संधी आहे. अरे रक्षा मंत्रीजी, उद्या बघा दरबारात मी कसा फायदा घेणार त्या संधीचा. हा भक्षक आणि भक्ष्याची गोष्ट, गूढ अशी चक्राची कोष्टक. कधी शिकारी कधी बळी, नियती खेळते डाव मुळी. कोणाची प्राणवायू जाते, कोणाचं अन्न हे बनते. कोणाला अधिकार कसा, हीच उत्तर शोधतो वसा. जीवन धावतो स्वप्ना मागे, मृत्यू उभा त्या वळणावर लागे. जीवन धावतो स्वप्ना मागे, मृत्यू उभा त्या वळणावर लागे. सत्य कुठे आणि भ्रम कुठे, जगणंच एक गूढ नाट्य वाटे. सत्या गेल्या प्रश्न विचारत, कोणीच नसे उत्तर देत. भक्षक का भक्ष कोण, कधी ना सुटली चिरंतन कोड. जीवन भाणवायू जाते, कुणाचं अन्न हे बनते. कोणाला अधिकार कसा, हीच उत्तर शोधतो असा. जीवन धावतो स्वप्ना मागे, मृत्यू उभा त्या वळणावर लागे.